केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर रात्री उशिरा मुंबईमध्ये दाखल। आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता। मुंबईतील कार्यक्रमांना सुद्धा लावणार हजेरी। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामधील बैठकीवरून भाजपच्या गोटामध्ये नाराजीचा सूर। महायुतीमध्ये अविश्वास वाढेल अशी कोणतीही कृती टाळायला हवी, बावनकुळेंचं वक्तव्य। प्रशांत किशोर यांच्याकडून बिहारमधील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव। अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले नेते त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहेत। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची पोस्ट। उमेश पाटील यांनी पोस्टमध्ये नेत्याचं नाव घेणं टाळलं। रोख नेमका कुणाकडे, बऱ्याच चर्चा आहेत। नाशिकच्या खड्ड्यांवरून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं। खड्डे बुजवण्यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंड ठोठवा, त्यांचं पुढचं काम थांबवा। मुख्यमंत्र्यांचं अल्टिमेटम, पुढील 1 महिन्यामध्ये सुधारणा दिसली पाहिजे अशी ही तंबी। शेतकरी कर्जमाफीचा 5,000 कोटींचा पहिला हप्ता वितरित। 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज रक्कम जमा होणार। रोज जसजसे अकाउंट येतील तसे पैसे दिले जाणार, फडणवीसांचं वक्तव्य। गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय। 11 ऑगस्ट पासून दरवाढ लागू होणार। दुग्धजन्य पदार्थांच्या दरामध्ये सुद्धा 10% वाढ करण्यावरही शिक्कामोर्तब। कोल्हापूरमधील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा सज्ज। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। रंगमंचावर कला सादर करण्यासाठी कलाकार आतुर। जालन्याच्या पारध पद्मावती मार्गावर भीषण अपघात। कार विहिरीमध्ये कोसळली। दोघांना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं। एक महिला अजूनही कारमध्ये अडकल्याची माहिती। नीटचे प्रश्न फोडण्यासाठी फिफा वर्ल्ड कप नावाचा वापर। विशेष व्हॉट्सॲप ग्रुपची निर्मिती केल्याचं समोर। 6 महिने अगोदरपासून सुरू होती पेपर फुटीची तयारी। सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये धक्कादायक माहिती। E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान, लोकांना लुटलं जातं। E20च्या मुद्द्यावर काँग्रेस लढणार, व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधींची माहिती। भारतासह 5 देशांवर 100% टॅरिफ लावण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव। रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफचा प्रस्ताव। अमेरिकन सिनेटमध्ये बहुमतानं प्रस्ताव मंजूर।